वसा जनसेवेचा। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 2 मे 2026 रोजी रात्री घडली। फिर्यादी अभयसिंग वाघेला हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून 12 लाख रुपयांची रोकड घेऊन नागपूरहून गुजरातकडे जात होते। समृद्धी महामार्गावरील दुसऱ्या बिल्ड टोल नाक्यासमोर गाडीचे टायर चेक करण्यासाठी ते थांबले असता मागून आलेल्या बोलेरो आणि इनोव्हा गाडीतील 10 ते 12 जणांनी त्यांना घेराव घातला। आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवला। त्यांचे अपहरण करून त्यांना जालन्याच्या जंगलात सोडून दिले आणि 12 लाख रुपये रोख तसेच त्यांची स्कॉर्पिओ गाडी घेऊन आरोपी फरार झाले। या घटनेनंतर किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एलसीबी प्रमुख सुनील अंबुलकर यांनी तातडीने पथके रवाना केली। तांत्रिक तपासाच्या आधारे ही टोळी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील एक साखर कारखाना परिसरात लपल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी अत्यंत धाडसाने सापळा रचून या टोळीतील 8 सदस्यांना बेड्या ठोकल्या। अटक करण्यात आलेले आरोपी हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि चक्क जम्मू काश्मीर मधील आहेत। पोलिसांनी आरोपींकडून एकूण 12,48,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या धाडसी कारवाईमुळे महामार्गावरील टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत। बुलढाणा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस करत आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।